लोकसभा निवडणुकींचा चौथा टप्पा पार पडला. सर्वच पक्ष सामदाम दंडभेदचा वापर करतात. मात्र चौथा टप्पा संपलेला आहे महाराष्ट्रामध्ये. महाराष्ट्रातल्या जळगाव, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर, बीड, नगर या अशा बऱ्याच जागांवर निवडणुका पार पडल्या. मात्र इथं कोण जिंकतंय आणि कोण हारतंय, नेमकं कोणाचं राजकारण जे ते संपतंय आणि कोणाचं राजकारणाचा उदय होतोय, हेच यामध्ये व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सुरुवात करूयात आपण छत्रपती संभाजीनगरमधून. छत्रपती संभाजीनगरची सीट असं सांगितलं जातं की तिरंगी लढत होती इथं. प्रामुख्याने ती म्हणजे बुमरे विरुद्ध चंद्रकांत खैरे विरुद्ध इम्तियाज जलील, MIM शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी ही लढत. मात्र इथे जर आपण बघितलं तर काटेकी टक्कर असा हा मुकाबला होता. मात्र बुमरे इथं तिसऱ्या स्थानावर फेकले जाणार आहेत आणि जवळजवळ आघाडी जी आहे ती सांगितली जाते की इम्तियाज जलील नाही तर चंद्रकांत खैरे यांच्याकडे गेलेली आहे. मात्र आता निकालच सांगेल की खरंच जलील पडणार आहेत आणि खैरे जिंकणार आहेत का. दुसरा क्रमांक लागतो तो म्हणजे प्रामुख्याने बीडचा. बीडमध्ये यंदा तुतारीचाच आवाज घुमलेला दिसतोय, कारण अंतर्गत राजकारणाचा फटका जो आहे तो पंकजा मुंडेंना बसलाय. मराठा वोटिंग जे आहे ते त्या ठिकाणी बजरंग सोनावणे यांना जाताना दिसते. त्यामुळे बीडमध्ये आता तरी लीडवर जवळपास तुतारीच दिसते. तिसरा क्रमांक लागतो तो म्हणजे जळगावचा. जळगावमध्ये जे आहेत मित्रांनो, जवळपास सांगितलं जातं की भारतीय जनता पार्टीचा दबदबा राहिलेला आहे. मात्र काटेकी टक्कर सोडा, इथं सोप्पा विजय दिसतोय जळगावमध्ये. तसंच सेम रावेरमध्ये झालेलं आहे. रावेरमध्ये रक्षा खडसे पूर्णत्व खासदार होणार आहेत 2024ला. कुठंच सामना दिसला नाही. त्यानंतरची जागा म्हणजे प्रामुख्याची जागा अहमदनगरमध्ये फुल टू काटेकी टक्कर सुजय विखे विरुद्ध निलेश लंके इथं दिसते. आणि इथं सांगता येणं कठीण आहे की कोण जिंकणार आहे आणि कोण हारणार आहे. मात्र आत्ता तरी सुजय विखे यांच्याकडे ॲडव्हान्टेज असं आहे की त्यांची ताकद जी होती भाजपची ती संघटना होती. मात्र इथं फुल काटेकी टक्कर दिसते. त्याचबरोबर काटेकी टक्करवाला सामना नंदुरबारमध्ये सुद्धा आहेच.